नमस्कार. सातारा सिने स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे कोरेगाव तालुक्यात सुमारे 8 लाखांचे नुकसान. आझाद चौक दुर्घटनेत 3 जखमी. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे. कोरेगाव शहर आणि रहमतपूर परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे 8 घरांचे नुकसान झाले आहे. रहमतपूर येथे कडब्याची गंज पुराच्या पाण्यात वाहून गेली. कोरेगाव शहरात 2 इमारतीवरील पत्र्याचे छत उडून रस्त्यावर पडले होते. या अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. एकूण सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी रविवारी कोरेगावात सायंकाळी 5 वाजता पत्रकारांना याबाबत माहिती दिली. कोरेगावचे महसूल मंडल अधिकारी शिवाजीराव पिसाळ, तलाठी किरण पवार व कोतवाल सूरज सरगडे यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. त्यामध्ये कोरेगावातील 8 घरांचे नुकसान झाले आहे. 2 इमारतीवरील पत्र्याचे छत उडून पडले आहे. रहमतपूर येथील कडब्याची गंज वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. कोरेगावातील आझाद चौकात इमारतीवरील पत्र्याचे छत उडून रस्त्यावर पडले. त्यावेळी बस थांब्यावर उभ्या असलेल्या शिरढोण येथील अनिल माने या व्यक्तीच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर वडापावच्या गाड्यावर वडापाव खाण्यासाठी गेलेली तडवळे सम्मत कोरेगाव येथील युवती पायाला मार लागल्यामुळे जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली होती. त्याच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, असे डॉक्टर कोडे यांनी सांगितले.